हाय मैत्रिणींनो, कशा आहात? काय असतं माहिती का मैत्रिणींनो, दिवसभराची कामं करत करत बऱ्याच डोक्यात विचार येत असतात, होय की नाही? तुमच्या पण डोक्यात येत असतील की नाही? कोणी तर काहीतरी म्हटलेला विचार, आपण कोणाला तर काहीतरी बोललेला विचार. माझ्या बाई डोक्यात ना सारखं असं काहीतरी असं डोक्यात चालू असतं करण्याचा तरी काहीतरी विचार. पण अलीकडं ना या गोष्टीकडे मी आता दुर्लक्ष करत आहे. काय आहे माहिती का मैत्रिणीनो, आयुष्य खूप थोडंसं आहे गं. त्यामुळं ना त्या आनंदातच जगायचं. नाही कुणाच्या एवढा विचार घ्यायचा. काय असतं माहिती का मैत्रिणीनो, आपल्याबद्दल ना कोणी वाईट बोलत असेल ना, तर तो आशीर्वाद समजायचा. अलीकडं आता मी तसंच ठरवलंय आणि आपली कोणी स्तुती करत असेल ना, तर ना होरळून जायचं नाही. ती सुद्धा प्रेरणाच समजायची आपल्यासाठी. कधी-कधी मन म्हणतं, की लोक आपल्याशी जसं वागतात ना, आपणही ना त्यांच्याशी तसंच वागावं. वाटतं की नाही मैत्रिणींनो तुम्हाला पण? पण परत मन विचार करतो, नको. आपण जर त्यांच्यासारखेच वागलो, तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहील? बरोबर आहे की नाही? जीवनात हजारो लढाया जिंकण्यापेक्षा ना मैत्रिणींनो, स्वतःवर विजय मिळवायचा. आपल्या मनावर विजय मिळवायचा. मग विजय नेहमी आपलाच होईल. आपण आपल्या मनावर विजय मिळवला ना, की हा विजय कोणीच आपल्याकडून हिरावून घेणार नाही. स्वतःला ना कधी कमकुवत समजवायचं नाही. कारण काय माहितीये का मैत्रिणींनो, आपण जर स्वतःला कमकुवत समजलो ना, तर हे सर्वात मोठे पाप आहे. स्वतःविषयी कोणत्याही प्रकारची शंका घ्यायची नाही. ते अगोदर बंद करायचं. आपल्याला बराच वेळा वाटतं, आपण एखादी गोष्ट ही करू शकतो किंवा नाही, मी हे करू शकणारच नाही, असं काही नसतं अगं. दिवसभरात ना एकदा तरी सुसंवाद साधायचा. म्हणजे स्वतःशीच स्वतः बोलायचं. काय असतं माहिती का? शांत एका ठिकाणी बसायचं आणि आपल्याबद्दलच आपण बोलायचं. नाहीतर काय माहिती का मैत्रिणींनो, एका बुद्धिमान माणसाशी संवाद साधायला आपण मुकोल. त्यामुळं ना स्वतःशी स्वतः बोलायचं. दिवसभरात कधीही तुम्हाला ज्यावेळेस वेळ मिळेल ना, 10 मिनिटं शांत बसा. तुम्ही याला मेडिटेशन म्हणा, पण शांत बसा. म्हणजे आपणच आपल्याबद्दल बोलू शकतो. स्वतःला स्वतः प्रेरणा द्यायचं बरं का. आणि आणखीन एक मैत्रिणींनो, आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी आपल्याला पायथ्यावरून ना शिखरावर पोहोचू शकतो. त्यामुळे मैत्रिणींनो, स्वतःचा आत्मविश्वास कधीच गमवू नका. हा आत्मविश्वास आपल्याकडे असेल, आपला जर आपल्यावर विश्वास असेल, तर विश्वातली कोणतीच गोष्ट आपल्याला एखादी गोष्ट करायला अडवू शकत नाही. हा विश्वास स्वतःचा स्वतःवर असला पाहिजे. आपण एखादी गोष्ट जर ठरवली ना, तर ती आपण करू शकतो. फक्त ना आपल्यावर विश्वास पाहिजे. आपल्यावर आपला विश्वास असला ना, की मग ना कुठल्याही संकट येऊ देत गं, त्याच्यावर आपण मात करू शकतो. फक्त काय माहिती का? आपण ना स्वतःवरच शंका घेतो. स्वतःवरच आपला विश्वास नसतो. म्हणून मग काय होतं माहितीये का? त्रास होतो, दुःख होतं. तर मैत्रिणींनो, स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही बघा एकदा प्रयोग करून. एखादी गोष्ट तुम्ही ठरवा, आज मी ही गोष्ट करणार आणि ती तुम्ही करू शकता मैत्रिणींनो. तुम्ही कोणतंही तुमचं ध्येय असू द्या. त्या ध्येयाला जाण्यासाठी प्रयत्न तर करा. स्वतःवर विश्वास ठेवा. ते ध्येय तुम्ही गाठू शकता मैत्रिणींनो. स्वतःवर विश्वास ठेवा. ती गोष्ट आपण करू शकतो. एका दिवसात खराब होणाऱ्या दुधात की नाही मैत्रिणींनो, कधीही खराब न होणारं तूप लपलेलं असतं की नाही. मग आपल्यात पण एखादी गोष्ट असेलच की छानपैकी. शोधा गं मैत्रिणींनो, सापडेल. आयुष्यात ना नेहमी सकारात्मक विचार करायचा. 4 दिवस वाईट आले म्हणून ना खचून नाही जायचं. कारण वाईट दिवसामागेच आपले चांगले दिवस लपलेले असतात मैत्रिणींनो. काही होऊ द्या, फक्त स्वतःवरचा विश्वास कमी होऊ द्यायचा नाही बघ. कारण काय माहिती का, आपण एखादी गोष्ट जर ठरवली ना, ही गोष्ट मी करणार, तर आपण करू शकतो. बघा, तुम्ही रात्री झोपताना सुद्धा म्हणा, की मी सकाळी लवकर उठणार. अमुक-अमुक एक टाईम ठरवा. पहाटे 5ला उठणार. बघा, 5 वाजायला 10 मिनिटं कमी असतानाच तुम्हाला जाग येईल. एवढा स्वतःवर विश्वास असणं महत्वाचं आहे. कारण स्वतःवर विश्वास असेल ना, तर जगातली कुठलीही गोष्ट अशक्य नाही. फक्त स्वतःवर विश्वास पाहिजे. आणि मैत्रिणींनो, आपला स्वभाव जर चांगला असेल ना, तर चांगल्या स्वभावासारखा जगात दुसरा दागिने नाही आणि समाधानासारखे सुख नाही. त्यामुळं जे आपल्याकडे आहे ना, त्याच्यात समाधान मानायचं, त्यातच सुख आहे. हो, पण जर तुम्ही एखादं ध्येय ठरवलं असेल ना, तर त्यासाठी नक्की प्रयत्न करा. भले यश वेळाने मिळेल गं, पण आपण जे आपण निश्चित केले ना, त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी जो आपण प्रवास करतोय ना, त्याचा आनंद मिळतोच गं, नक्कीच मिळतो. आणि आपल्याला असं वाटतं, की मी काहीतरी करते. त्यामुळं ना मैत्रिणींनो, स्वतःला कमी लेखायचं नाही. कारण काय असतं माहितीये का मैत्रिणींनो, आपण जगात येताना आपल्याकडे शरीर हा देह असतो
आणि नाव नसतं. पण ज्यावेळेस आपण जग सोडतो ना मैत्रिणींनो, त्यावेळेस आपल्याकडे नाव असतं. पण हा देह, हे शरीर नसतं. त्यामुळं ना मिळालेल्या या शरीराचे ना नावात रूपांतर करण्याचा हा प्रवास म्हणजेच आयुष्य आहे मैत्रिणींनो. ते आयुष्य ना आनंदात जगायचं. आपल्याला कोणीतरी काहीतरी बोललंय, कोणाचे तरी काहीतरी आपण बोललोय याचा विचार करायचा नाही. चुकून जर आपल्याकडून एखाद्याचं मन दुखावलं गेलं असेल ना, तर मैत्रिणींनो लगेच सॉरी म्हणा. भले तुम्हाला त्यावेळेस ते लक्षात आलं नाही, आणखीन 1-2 दिवसांनी, 4 दिवसांनी लक्षात आलं, आपण असं बोलायला नको पाहिजे होतं. तर मैत्रिणींना झट्ट दिशीन फोन लावा आणि त्याला सॉरी बोला. बघा मनावरचं वजन ना कमी होईल. आणि आपल्याला कोणीतरी बोललं असेल ना, तर ते पण सोडून द्यायला शिका. बघा खूप हलकं-हलकं वाटेल आणि आपल्या रोजच्याच दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला आनंद मिळेल मैत्रिणींनो. करून बघायला काय जातंय? करायचं गं. लय कुणाचा विचार करत बसायचं नाही. आपल्याला जे योग्य वाटते ना, ते करायचं. आपलं आयुष्य ना थाटात जगायचं. ज्याला आवडेल की नाही तो कौतुक करेल आणि ज्याला आवडत नाही ना तो जळेल. काय असतं ग दुसरं मग? हेच तर आहे आयुष्य. फक्त ना रोजचा दिवस उत्तमाचा जगायचा. रोजच्या दिवसात ना वेगळं काहीतरी शोधायचं. आज मला काय मिळालं? आज मी कुणाला आनंद देऊ शकले? आज माझ्यामुळे कुणाच्या चेहऱ्यावर हसू आलं? हेच शोधायचं ग. बघा खूप आयुष्य सुखाचं होईल मैत्रिणींनो. दुसऱ्या कुठल्या गोष्टी करायचा इथं विषयच येत नाही. त्यामुळं ना या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आपल्यामुळं कुणी दुखावलं नाही गेलं पाहिजे आणि जरी कळत नकळत जर एखादी व्यक्ती दुखावली गेली ना, तर आपली जर चूक असेल तर आपण लगेच पटकन सॉरी म्हटलं पाहिजे. आणि त्या समोरच्याच्या व्यक्तीची चूक असेल ना, तर सोडून द्यायचं गं मैत्रिणीनो. लई त्या गोष्टीला पकडून ठेवायचं नाही. जेवढं पकडून ठेवतो ना आपण, तेवढा त्रास आपल्यालाच होतो. बघा मैत्रिणीनो, आपण हातात जर वाळू घेतली आणि त्या वाळूला जेवढं आपण घट्ट पकडू की नाही, तेवढी वाळू सर निघून जाते आपल्या बोटातून. आणि जर आपण पकड सैल केली ना, तर ती तशीच राहते. त्या पद्धतीचं आहेत गं मैत्रिणीनो ही संकट. त्यामुळे लय टेन्शन घ्यायचं नाही. संकटांचा लय विचार करायचा नाही. धीरानं घ्यायचं. सगळ्या संकटातून आपल्याला योग्य मार्ग निघतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवरचा विश्वास मैत्रिणींनो. कधीच स्वतःवरचा विश्वास ढळू द्यायचा नाही. भले तुम्ही दुसऱ्यांवर विश्वास ठेवला, एखाद्या व्यक्तीने हे माझ्यासाठी केलं नाही, ते माझ्यासाठी केलं नाही, तर ती गोष्ट राहू द्या. पण आपण जर स्वतःवर विश्वास ठेवला आणि मी ही गोष्ट करणारच, तर ती आपण करू शकतो मैत्रिणींनो. त्यामुळं ना, भले दुसऱ्यांवर एखाद्या वेळेस तुमचा विश्वास नसेल, पण स्वतःवर कधीच शंका घेऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा. कोणतीही गोष्ट असू दे, मी ती करू शकते. आपल्याला सुरुवातीला वाटतं गं, हे शक्य नाही, गाडी मी चालवू शकणार नाही, परत 4 व्हीलर मी चालवू शकणार नाही. अगं करेपर्यंतच वाटतं. एकदा करून तर बघ. शक्य आहे सगळं. आपल्याला फक्त एक पाऊल टाकण्याची गरज आहे. एक पाऊल टाकलं की नाही त्या गोष्टी घडतातच गं. प्रयत्न करायचा. प्रयत्न केलं की नाही आपल्याला ती गोष्ट येतेच. त्यामुळं ना स्वतःवर विश्वास ठेवा. अशी जगातली कोणतीच गोष्ट नाही जी आपण करू शकणार नाही. करू शकतो गं. या परमेश्वरानं आपल्याला जन्माला घातलंय ना, तर असा विशेष गुण दिलायच गं. पृथ्वीवरच्या या प्रत्येक व्यक्तीकडे एक विशेष गुण परमेश्वरानं दिलेला आहे. तो गुणच आपल्याला शोधायचा आहे मैत्रिणींनो. फक्त ना स्वतःवरचा विश्वास तेवढा ढळू नका. मग जगात अशक्य असं काहीच नाही गं. फक्त स्वतःवर शंका घेऊ नका. आपण सगळ्या गोष्टी करू शकतो मैत्रिणींनो. अशक्य असं या जगात काही सुद्धा नाही. प्रयत्न तर करा, यश नक्की मिळेल मैत्रिणींनो. तुमचं ध्येय काय आहे ना, त्या ध्येयाकडे जाण्याची वाटचाल करा. एक पाऊल टाका. यश तुम्हाला नक्की मिळेल मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, तुम्हाला कसे वाटतात माझे विचार मला नक्की कमेंट्स करून सांगा. तुमची एक लाईक मला आणखीन काहीतरी वेगळं करण्याचे प्रेरणा देते. त्यामुळं तुमची एक लाईक मला नक्की आवडेल. तर मैत्रिणींनो, भेटूया अशाच एखाद्या सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मैत्रिणींनो, आपण नंतर भेटूया. बाय बाय. बाय मैत्रिणींनो. खुश राहा, आनंदी राहा. चेहऱ्यावर असंच तुमच्या हसू राहू द्या.